हो. आता ते विखे साहेब, देवेंद्र फडणवीस, लाड साहेब आले होते. त्यांनी सांगितलंय ना त्या दिवशी की आता मंगळवारपासून काम सुरू होईल, म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायचं, आदेश काढायचे. तसं त्याच्या आता ते थांबणारच नाही या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून, कारण कोणी काही दबाव आणला किंवा कोणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीत. कारण त्यांना मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार आणि पोलीस साहेब पण नाही उचलणार. कुणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाही. नंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील पुन्हा. सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितलाय, पण असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेटसाठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा GR घेतल्याशिवाय उठले नव्हते, इथे का अशी नाही, असा प्रश्न मला नाही वाटत तुम्ही काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहिती आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. आज शंका घेणारे कोण असू शकते ते कळत आहे आम्हाला. ज्याचं कुठं काही शिजतच नाही अशीच असू शकते. मला नाही माहिती कोण ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलं नाही. आणि एक प्रकारचा GRच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थेचा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात GR जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात GR गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा, आम्ही अहवाल घेतलाय. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? सातारा संस्थांच्या बद्दल कोणाचं काय मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय? की त्यांनी अहवाल स्वीकारलाय आता सरकारनं. त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील, आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्यात GR काढतील. 1 महिन्यात तुम्हाला GR दिसल. 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुठून तरी आम्ही गरीबाचे लेकरं जीवाचा आटापिटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून लढून मिळवतोय आणि कसं तरी जीवाचं रान करतोय आणि मिळवतोय. काय फरक पडला? इतके दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं, तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का होईना आणून ठेवलंय. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा विषय यांनी आणून ठेवलाय, म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्याला घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं. बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोघांनी खोट्या तक्रारी दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय नेमकं असा प्रश्न उपस्थित होतोय आणि परत धनंजय देशमुख यांचं नाव चर्चेत आलंय. बीडचे SP चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्ष घालतात. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालतात. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधित त्यांना जर फोन केला तर ते बारकाईनं त्याच्यात लक्ष घालून ते असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कुणाचा फोन आला म्हणून काय करत नाही. ते त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कुणाचं जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ती शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करते. ती आतापर्यंतचा आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहे ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करते. खोटे असे धनंजय देशमुखांवरती खोटा गुन्हा दाखल केला, पण मला एक माहिती मिळालेली SP साहेबांना तो रद्द केला. हाके सातत्याने तुमच्यावर टीका करत आहे, तुम्हाला जी मदत करायला येतात किंवा तुमच्या आंदोलनाची येतात त्यांच्यावर टीका करतायत. काय सांगा, सातत्याने टार्गेट तुम्हीच आहेत त्यांचं? मी कुठे बोलतोय त्याच्यावर? मी कधी बोलतच नाही. आपण दिलीच नाही कुणाला. आपण दखल घेत नाहीत कुणाची. काय गरज पण नाही. आपण मागे सांगितलं ना काय असतं की लढावा प्रामाणिकपणानं, पण असे थुकल्यावर चाटणारा बद्दल बोलत नाही आपण कधीच नाही होत. त्याला क्षमता असावी लागते. त्यावेळी सरकार आपल्याकडे येत असतं, बोलून नसतं येतो. कुणाच्या आंदोलनाला आडवं बसायचं, जाताना ते म्हणायचं या आमच्याकडे बोलायचं, असं बोलायचं नसतं. असं 18 आंदोलन करावं लागतं. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येतं आणि आपली पत वाढती. तुम्ही लोकांच्या आड बसणार मला पण बोला, मला विचारा, याला काय अर्थ आहे? तुम्ही ठरवून आंदोलन करतात, स्क्रिप्टेड आंदोलन करतात, सगळं आधीच ठरलेलं असतं. कोणाला काय महत्व द्यायचं असलं
ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश दिले आहे. 50% पेक्षा मर्यादा ओलांडल्यास ओबीसीचं आरक्षण कमी करा असं आदेश देण्यात आला. 50%चं वर आरक्षण जाता कामच नाही ना. हे तर याचिकाच मान्य न्यायालयात होते. ते खूप आरक्षण जास्तीचं ठेवलं जातं, घेतलं जातं. हे पूर्वीपासून याचिका आहे. बऱ्याच बांधवांनी त्या याचिका केल्या आहेत की ओबीसी समाजाच्या लोकांना जास्तीचं आरक्षण घेतलंय. बोगसपणानं खूप काही जाती त्या आरक्षणात शिरल्या, ज्या कधी मागास सिद्ध असूच शकत नाहीत अशा पण घातल्या. यांनी मताच्या जोरावर मंत्र्यांवरती दबाव आणायचा, सरकारवरती दबाव आणायचा आणि न बसणाऱ्या बोगस जाती आरक्षणामध्ये बसवायच्या. अशा बोगस जाती खूप आहेत. जर चांगल्या प्रकारचा जर सर्वे सरकारनं केला, मला वाटतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती ओबीसीच्या सगळ्या जाती ह्या मागास सिद्ध कशा याच्यावरती सुद्धा एखादा आयोग किंवा एखादी समिती गठीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी करायला पाहिजे, पवार साहेबांनी पण करायला पाहिजे. त्यांनी की एकदा सर्वेच करूयात आपण, मागास जाती ह्या आहेत का, ह्या कशा घातल्या असतील तर त्यांच्यावरती, ज्या बोगस जाती घातल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकव्हर करायला पाहिजे. त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच करतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही तरी ह्या घातल्या कशा याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की ओबीसी समाजात ज्या जाती घातल्या गेल्या ओबीसी आरक्षण, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा, घातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागास सिद्ध होत नाही ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. तुम्ही सातत्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेता, पण ज्या दिवशी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसले होते, एकनाथ शिंदेही बोलले नाही, पवार पण बोलले नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोललं नाही, सगळा शब्दही काढला नाही. नाही, सरकार म्हणून बोलतोय मी त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कुणी, कोणीच बोललं नाही. पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. पहिल्यासारखे राहिले नाही म्हणजे पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्याचा शांत आहे. पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं, कारण जसं सांगणारा काय येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकते. आणि त्यांच्या विचाराने चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणीच आलेले नाही, म्हणजे हा तोच बदल आहे का शिंदेमध्ये? ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबांना येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असती बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार? हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं त्या पदावर ठेवायचं तर एरोशे. जनतेने जर ठरवलं 29ला आऊट, घरी खुशाल घरी, तारणहार हे कोण? आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, हे लोकांच्या मनात साचून राहतं आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढंच कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4 जण येत असतील आणि त्याच्या आरी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही.
बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. तुम्हालाही वाट बघावी लागेल असं चिंता आहे. नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती, पण तुम्हाला नवीन काही जे आर काढायचे असले तर पूर्वीचे जे आहे त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाही. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकते. आता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली. 15 दिवस झालं आचारसंहिता लागली, मग त्यावेळेस होत. हा, एक गोष्ट तरी त्यांना नवीन काढता येत नाहीये माझ्या, तर त्या संदर्भात जुने जे आर काढले त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाही, कोणतीच ती पण अडचण नाही. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या कुठेतरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाही. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीची उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेतले आहेत, मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल तिखटातही खराब कीटकनाशक आढळलेले आहेत. नागरिकांच्या जीवांशी खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? मी बघितलं तुमच्याकडून ऐकतोय तर असंच प्रतिबंध वाटतं. मग किडे खो घालतात, किडे काय निघालेत, मुळे निघालेत तर काय निघाले ते तपासा, मरतील लोक. हो, आपण असतंय ते. आणि नसल काही नसलच तर कुणी बदनामी करत असेल तर उगाच बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला पाहिजे. मग ते लोक ते आता टरबूज खाल्ले होते, केळं टरबूज खाल्ले होते, आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण सरकारवर विश्वास ठेवलाय देशातल्या लोकांनी, आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतो आणि त्याच्या माध्यमातून जीव घेणार काहीतरी प्रवास करावा लागेल. एकतर हे जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये, आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले आहेत. विधान परिषदेचे झालं ते काय ते त्यांचा खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते गुढे आणते. आता लय बदलले असते पण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात, आणि सगळ्याचे पोरच पुरीचे सगळेच. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून नाही घेता, काय धंदे झाले पोरच असते. मी काही यादी नाही बघितली, पण बऱ्याच नेत्याचे पोरच असते. जस काय त्यांना ते भिकायला लागलेत पार, नाही का, खायला भाकरत नाही. अरे इतकं पोटभर मिळालं तरी हवच मिटणार यांची. पोरग झालं की पोरगी, पोरग झालं की बाप, तिघं समज दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माझी अशी काही विधान परिषदेत काही काय राव चाबऱ्यापणा लावणार. लोक अशा नाही राव, खरंच ना. जनता आपल्या पोरांचा विचारच करत नाही. ती त्यांचं पोरग पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषद. ते म्हातारा म्हातारी धरून तरी त्यांनी एकामेकाला त्या विधान भवनात, म्हणजे तेवढेच राहिले, 10 जण आजीच राहिले. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा नाही राहायचं. आपण बाकीची जी सोय करा, रोजगार हमीवर. कार्यकर्ते जेवढे आहेत ना त्यांचे रोजगार हमीवर काम सोय करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं, त्यांना मला कामाला जाता तुम्ही रोजगार हमीची. याला जोडून असाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सोय खरातील तटकरेंची मुलगी मंत्री आहे, आता मुलगा शिवसेनेकडून निवडणूक उभा राहतो विधान परिषद. तटकरेच काय सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितलं, सांगतो मला नुसतं तटकरेच काय सगळ्याच लफडं तसं असू शकतं. हिमपली पोरग द्या, हिमपली पोरगी द्या. आणि लोकांना आणि पक्षांना पण कळायला पाहिजे राव आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढण ना. टायमाला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं. त्याचा बाप एका पक्षात, तिची आई एका पक्षात, तिची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, ती एका पक्षात. आज आम्ही तुम्ही जुना काँग्रेसचाच हे, तुम्ही ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं सुरूच आहे. हे सगळ्याच याच्याबद्दल, तेवढं तटकरेच नाव नाही, हे सगळ्यांच्याच बद्दल ही भूमिका पक्षाने विचार केला पाहिजे. आपल्यासाठी निष्ठावान कोण आहे, त्याला जागा द्या, तेवढीच एक वाढ. कुठंतरी एकाच पक्षात एकच घर सगळ्या पक्षात, कमाल झाले हो. धंदे तुमचे मरा. कार्यकर्ते तुम्ही जा रोजगार हमीवर कामाला. अरे द्या ना असले पक्ष सोडून. मला एखादा मोठा पक्षीच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देतील. हो ना,
एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठ्यानी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे टोटल यांच्या धुळ्यात उलार केला पाहिजे. यांच्याकडून बी आपल्याला काही नाही ना आणि त्या नवीन पक्षात गेलेली काही होणार नाही पण यांची तरी जिरण अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. तुमच्या मागे मोठी जागा तुम्हीच काढून घ्या ना पक्ष. बरेच एवढे. आणि तुम्हाला मदत होईल त्यांच्यावर नेतृत्व गुण पण आहे. केलेच किचकटी ते काय राहतं लय किचकटात लय जेवून खाऊन नळ्यात खाऊ घालायला लागते कोणाला काही पैसे पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्याला इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा ते आपल्याला नाही जुळायचं. पण एखाद्या खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्षे पक्षासाठी दिली पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालेल पण नाही देणाऱ्याचे आपण जिरू. कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेस पाडीला येईल त्याला त्या देशात ठेवलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं ते इकडे या तिकडे येऊ द्या त्याला निबार माझ्याचं लागत आहे. त्याला धवशील का कोणा धमकीचं काहीतरी आलं वाटतं त्या बिचाऱ्याला. धमकी आली धमकी काय देतात थोबड हाण म्हणा त्याला धमकी देणार भेऊ नको कोणाला. काय व्हायचं संबंध आहे कोणाला यांच्याच मागं पळायचं का म्हणा. यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं आम्ही काय अडय त्या पोट्ट्याने काहीतरी येडो आपलं काय पक्षी दाटमोटीचं काहीतरी केलंय त्यांनी तर ते त्याच्याच मागं लागले त्याला धमकी त्याला थोबड हाणायचं त्याला काय घ्यायचं. पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना लय लोक आहेत त्यांच्यात लय लोक आहेत. चलो धन्यवाद. नाही इथं नाही आहे विस्तार से काय बोललो ते